कोल्हापूर येथे जनशक्ती महासंघाचा प्रथम वर्धापन दिन व कार्यकर्ता प्रबोधन मेळावा शाहूस्मारक भवनात पार पडला। यावेळी SC/ST आरक्षणाबाबत केंद्राने विशेष अधिवेशन घेऊन सुप्रीम कोर्टाचा आदेश रद्द करावा, भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत, बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा, शाहू आंबेडकर ऐतिहासिक गेस्ट हाऊस राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करावे, जनसुरक्षा कायदा व नवीन कामगार कायदा रद्द करावा अशा 7 ठरावांना एकमुखी मंजुरी देण्यात आली। दरम्यान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दगडू DG भास्कर यांनी पक्षातून राजीनामा देऊन जनशक्ती महासंघाची स्थापना केली असल्याचं जाहीर करण्यात आलं। गेली 40 वर्षे त्यांनी पक्ष संघटन उभारले असून आजही कोल्हापूर जिल्ह्यातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।